सुरुवातीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेले आपण पाहता योगेश साडे त्याच्या सोबतीला इथे फलंदाजीसाठी बॅटर अभय गोलंदाजी मार्कवरती अभय पाहायला मिळतात 9 सेकंदांवरती मनोज पहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण बॅटर योगेशच्या बॅटमधून बघायला मिळते ऑन साइड सी मार्गाच्या पलीकडे पहिला षटकार सुरुवात जबरदस्त दिली आहे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये चापेवाडी टीमला अगदी आपण पाहताय बॅट्समन योगेशने सिक्सर येतोय ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय परफेक्टली मिडल टायमिंग आणि सरळ जर पाहायला गेलं तर नवा कुरकुरीत पेटी पॅक चेंडू ऑन साइड सीमारेखेच्या पलीकडे फेकत असताना षटकार साधा बास्कोर बोर्डला चापेवाडी क्रिकेट संघ मैदानामध्ये इथे क्वालिफाय सामना खेळतोय अगेन्स्ट वाघेरपाडा टीम पाहायला मिळतीये पुढे ठेवला हा देखील फटका जबरदस्त पाहायला मिळतीये माहोल मात्र इथे सुरुवातीच्या 2 चेंडूवरती बॅटर खेळपट्टीवरती योगेशने चांगला तयार केलाय चापेवाडी टीम साठी दुसरा चौकार पहिला सिक्सर आता चौकार म्हणजे इथे सुरुवातीला जर पाहायला गेले तर बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये चापेवाडी संघ दबाव न घेता खरतर फ्री माइंड मध्ये हा सामना खेळत असताना पाहायला मिळतोय 10 स्कोरबोर्डला आपण पाहता या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी चापेवाडी संघाच्या 3 षटकांचा सामना आहे सायंकाळचं सत्र सूर्य देवता खरतर त्याच्या दिशेनं मावळत्या दिशेनं चाललाय पक्षी देखील त्याच्या गटाच्या दिशेने वसावा घेत आहेत परंतु टेनिस क्रिकेटचं खरतर हे वेळ आणि टेनिस क्रिकेटचं हे प्रेम खरतर अजूनही आपण बघताय सरपंच चषकामध्ये मिसाबिक चौक फटका बसलाय सामन्यामध्ये 2 फटके जबरदस्त आले होते परंतु त्याच्यानंतर अभयचं प्रत्युत्तर ओटी आउट योगेश बाद 10 स्कोरबोर्ड वरती असताना पहिला विकेट या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या अगदी चापेवाडी टीमला बनतोय ज्याच्या खरतर नावेने हा संघ ओळखला जातो चापेवाडी योगेश तोच योगेश अगदी आपण पॅव्हिलियन मध्ये एंटर झालेला पाहायला मिळेल स्वतःवरती नाराज असेल कारण सुरुवात चांगली दिली होती त्याच्या बॅटनं परंतु अगदी आपण बघतायत सध्या तरी विकेट जो मात्र सध्याच्या घडीला चापेवाडी टीमला गमवावा लागला आहे राहत की सास मैदानामध्ये म्हणावी लागेल इथे वाघेरपाडा टीम साठी अभय साठी कारण विकेट मिळतोय नवीन बॅटर प्रेशर आहे मिसाबिक मिसिस स्टोक फटका फाईन लेग मध्ये इन झालाय हाफ ट्रॅकर बॉल सेकंड रनचा कॉल मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीमध्ये बाळा देत आहेत आणि सध्या अगदी बघाल चांगले रनिंग बिटवीन द विकेट 2 धाबा सामना चांगला मॅच मध्ये आपण बघताय एका ट्रॉफी साठी सुरू असलेलं हे दुवंत बॅटल आणि सध्या आपण बघाल हवेचा प्रभाव जो इथून वाढलेला पाहायला मिळतोय आणि मैदानाची शैली जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडीशी अलग पाहायला मिळते वेगात जर तुम्ही इथे खेळ करत असाल तर तिथे धूळ जी मात्र मैदानामध्ये आपण क्रिएटिव्ह होत असताना पाहतोय रणमस्तानी खेळ म्हटला तर क्रिकेटमध्ये आवर्जून आणि त्याचबरोबर कबड्डी या खेळाचा उल्लेख जो मात्र नेहमीच केला जातो आणि अगदी आपण पाहताय मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू असलेला क्वालिफाय सामना सिंगल येथे 13 धावेवरती या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना स्कोरबोर्डला पाहायला मिळतोय चापेवाडी क्रिकेट संघ धावा तर चांगल्या सुरुवात मैदानामध्ये चांगली दिली आहे 3 षटकांचा सामना पण पाहतोय सुरुवातीच्या फर्स्ट राऊंडच्या मॅचेस आज सामने उशिरा सुरू झाले तरी सुद्धा आयोजकांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल 5 षटकांचे सामने खेळवले त्याच्यानंतर 3 ओव्हरचा आणि आताही 3 ओव्हरचा सामना सुरू आहे रिवर्स मैदानामध्ये स्ट्रायकर रेडला बॅटर मनोज आणि मनोज म्हणतोय की हाला त्यांच्या समोर झुकलो तर कदाचित लोक आपल्याला कमी समजतील त्यामुळे इथून हालात आणि सिच्युएशन हे मनामध्ये न ठेवता समोर फक्त आणि फक्त आपल्या संघाचा विचार करायचा आहे भावा चौकार 4 रन्स मिळत आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपला वाघेरपाडा संघाचा गोलंदाज अभय पहिल्या ओव्हर मध्ये इथे मागणा ठरतोय स्कोरबोर्डला पाहायला मिळतील 17 17 धाबा स्कोरबोर्डला आपण बघतायत 3 षटकांचा सामना आहे मैदानामध्ये चापेवाडी संघ सुरुवात तर इथे खूप सुसज्ज मिळाली आहे स्कोरबोर्डला बॅटर योगेशच्या बॅटमधून स्टार्ट दमदार राहिला ऍज अ बॅटर म्हणून पहिला P1 मध्ये जरूर योगेश इथे बाद झालाय परंतु जी मुभा स्वीकारली आहे आपल्या खांद्यांवरती दोन्ही फलंदाजांनी ती खूप चांगली पाहायला मिळते आहे बाळा आणि मनोज मैदानामध्ये आपण बघतायत चांगलीच फलंदाजी नोंदवतायत
परेश ऑन बॉलिंग ट्रॅक. वाघेरपाडा संघ देखील कमी नाहीये, हे त्यांना देखील इथे सिद्ध करावं लागेल. दुर्बलचा प्रवास जर तुम्ही केला असेल तर तो प्रवास कशासाठी केला इकडे आल्यानंतर खेळ चांगला करायचा आहे. दिवसभरामध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच न थकता न थांबता याही टीमने खेळ जबरदस्त केलेला आहे. या सामन्यामध्ये ज्याचा खेळ चांगला होईल तो आवर्जून या स्पर्धेमध्ये 4 दिवसामध्ये मात्र अगदी पुकारला जाणार आहे. सिंगल मिळाली जातीये. फर्स्ट थर्डमॅन स्वीपला मात्र चेंडू स्टॉपेबल केलाय. एक सिंगल जी लेग बाईज मधून मिळत असताना पण पाहता 18 धाबेवरती धावफलकाला चापेवाडी संघ. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न खेळपट्टीमध्ये बॅट्समन बाळाने केलाय. ऑलमोस्ट आपण पाहतायत बॅटर मनोज ज्याच्याकडे फटके खूप चांगले आहेत, ज्यामध्ये रिव्हर्स स्ट्रोक असेल, स्वीप शॉट असेल, स्टेटीज असेल आणि इनसाइड आउट असेल, सर्वच चहू बाजूला खेळाडू चर्चा करतो. बिसामिंग जेलची संधी. स्वीपर फाईन मध्ये झाली भरपूर मोठी घोर चूक आणि बॅटर मनोजला जे बंधन. महत्वाच्या सामन्यामध्ये जर तुम्ही चुका करत असाल तर तिथे त्या चुका तुम्हाला खूप काही सांगणार आहेत. आज तर या सायंकाळच्या सत्रामध्ये एक संघ आनंद जो मात्र अगदी नक्कीच पेशकश करत असताना पाहायला मिळेल आणि एक संघ जो मात्र आजची सायंकाळ जी मात्र भरपूर नाराजगीने पाहायला मिळतोय. खरतर जेव्हा जेव्हा प्रत्येकी संघ सामना हरतो तेव्हा तेव्हा प्रत्येकी टीमलाच माहित असतं की ती दुःख कसं असतं आणि मैदानामध्ये या सामन्यामधून एका टीमला दुःख मिळेल, एका टीमला आनंद. फटका चांगला आहे. बॅटर मनोजच्या बॅटमधून चेंडू जातोय फायनल सी बारीकेच्या पलीकडे. चौकार. 4 धाबा येत आहेत. 22 धाबा स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना इथे चापेवाडी संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. 22 धाबा स्कोरबोर्डला आहेत. परेश मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना इथे कमी गतीने गोलंदाजी होतीये. मागच्या 2 मॅचेस जर उल्लेख करायला गेले तर काय वेगातून गोलंदाजी केली होती तिथे वाघेरपाडा टीमने, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये अभयने देखील खराब गोलंदाजी केली आहे आणि परेश देखील सध्या या षटकामध्ये आपण पाहतायत सध्या अतिरिक्त एक्स्ट्रा गोलंदाजी तर राहिली नाहीये, परंतु लेन चुकीची वापरली या डाबामध्ये परेशने. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. बिसामिंग जेलची संधी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि या सामन्यामध्ये आता दुसरा विकेट मनोजला सोडावा लागतंय. यस मैदान. फलंदाज मनोज बाद. चला बॅटर लवकर घ्या प्लीज. अगदी आपण बघतायत अपोजिट टीमला देखील चेसिंग करायचं आहे. सायंकाळचं सत्र जवळजवळ आपण बघतायत 5 वाजून 59 मिनिटं झाली आहेत, म्हणजे आता इथे 6 वाजण्यासाठी एकच मिनिट जो बाकी राहिलाय. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहताय मनोज उघडा मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत आहेत खेळपट्टीवरती. वन साइड इनिंगचा खेळ पाहायला मिळतोय. दुसरं षटक. परेश ऑन बॉलिंग ट्रॅक ओव्हर द विकेट. पुढे ठेवला चेंडू. अगदी आपण बघतात समोर फलंदाजी करत असताना मनोजच्या विरोधात चांगला पाहायला मिळतोय. खेळपट्टीमध्ये नवीन बॅटर म्हणजे प्रेशर थोडंसं असू शकते चापेवाडी संघाच्या नवीन फलंदाजावरती. 2 विकेट 22 धाबा 3 दुःख्या ज्या मात्र या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील 2 दुःख्या ज्या आपण चापेवाडी टीमच्या अकाउंट मध्ये पाहतोय आणि 1 दुःखी जे मात्र आपण वाघेरपाडा संघाच्या खात्यामध्ये पाहता. बॅटची टॉप एज. शॉट फाईन जरूर होता, परंतु मधोमध फलंदाजी करत असताना चापेवाडी टीमला स्ट्रोक चांगला मिळाला मनोज उघडाच्या बॅटमधून. फायनल सी मार्केच्या बाहेर. चौकार. शेवट चांगला पाहायला मिळतोय. नेहमीच म्हटलं जातं कोणतीही गोष्ट जर तुम्ही शेवटून चांगली करत असाल तर तिथे अगदी पण बघतायत सर्व काही चांगलं होतं आणि मैदानामध्ये या षटकाचा अंत भरपूर चांगला केलाय. 26 धाबा स्कोरबोर्डला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना चापेवाडी क्रिकेट संघ क्वालिफाय मॅच जी मात्र आपल्याला इथून पाहायला मिळतीये. वाघेरपाडा संघ अगेन्स्ट या सामन्यामध्ये दोन्ही हातांनी कडी झुंज खेळतोय चापेवाडी संघाच्या विरोधात.
स्वप्न कोणाची सिद्ध होतील या मॅच मध्ये पहिल्या दिवसातून अगदी आपण बघाल सुपर 4 मध्ये हे मात्र हा सामना आपल्याला सांगून जाईल। अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती वैभव दाखल झालाय। दोन्ही संघाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर दोन्ही टीमच्या गोलंदाजांनी प्रभावित केलंय, दोन्ही टीमच्या फलंदाजांनी देखील प्रभावित केलंय। परंतु या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी वाघेरपाडा संघ गोलंदाजी मधून सध्या मागणा ठरलाय। 26 धावा स्कोर बोर्डला 13.0 खरतर 0-0च्या धावगतीने फलंदाजी राहिली आहे। अंतिम ओव्हरला सुरुवात होतीये। पहिला चेंडू गोलंदाज वैभव डॉट बॉल। अजून देखील वेळ गेली नाहीये। मनोबल जर मोठं असेल या सामन्यामध्ये गोलंदाज वैभवचं तर सामना इथून शिरकाव बदलू शकतोय। त्यासाठी आठवड्यात मेहनत जे मात्र इथून जिद्दीने करावी लागेल वाघेरपाडा टीमला। बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानावरती पाहायला मिळतंय। क्वालिफाय महामुकाबला मैदानावरती बघायला मिळतोय प्रेक्षकांना देखील। वैभव अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतात। स्ट्रायकर एंडला बाला हो वेगवान चेंडू मैदानामध्ये। आता मात्र इथून पलटवार जो मात्र आपण पाहताय वाघेरपाडा संघाचा पाहायला मिळतोय। सुरुवातीच्या 12 चेंडूवरती धावेंसाठी अगदी बाजी लढवली होती। या सामन्यामध्ये आपण पाहताय चापेवाडी टीमने परंतु खिंड लढवणं जाणतोय। गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल वाघेरपाडा टीम आणि गोलंदाज वैभव। यस डॉट बॉल अंतिम षटक आस लागली या सामन्यामध्ये आपण पाहताय। कमी धावा ज्या मात्र गोलंदाजी मधून खर्च करण्याचे खरतर गोलंदाज वैभवला आणि सामन्यामध्ये आपण बघताय इथून 26 धावेवरती सध्या स्कोर बोर्डला थांबवलं जातं। आणखीन एक डॉट बॉल यालाच म्हटलं जातं क्रिकेट वरती जर चर्चा करायला गेलं तर नेहमीच क्रिकेट हा खेळ काळानुसार बदलतो आणि मैदानामध्ये आता काळ आणि क्षण या दोन्ही गोष्टी बदलल्या जात आहेत। बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेत। म्हणजे सर काय सामना संपला नाहीये मित्रा, कारण कहाणीमध्ये आता गोलंदाजी करत असताना वाघेरपाडा टीम आणि गोलंदाज वैभव इथून परिणामी चांगलं षटक जो मात्र टाकतोय। प्रेशर आहे बाळावरती, पुढे ठेवलं मनोबल कचलंय। यस एक्झॅक्टली आणखीन एक डॉट बॉल। बघा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर इथे वाटत नव्हतं की लो स्कोरिंग बॅटल होईल, परंतु मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वाघेरपाडा संघ आणि गोलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर इथून कठीण काळामध्ये अशा प्रकारे तुटून पडतो की तिथे इतिहास या नावाच्या गोष्टीवरती सध्या तरी चर्चा होतीये। 4 बॉल डॉट 26 धावा स्कोर बोर्डला। पुढे ठेवलं वेगवान चेंडू विकेट कीपर बीट। कालांतराने इथून साथ चांगली दिले चापेवाडी टीमला। चेंडू आता सरळ साइड स्क्रीन मध्ये इन झालाय। क्षेत्ररक्षकाने कमिटमेंट जबरदस्त दिली आहे। आता इथून बघता बघता धावा तर भरपूर घेतल्या जातात, पण किती धावा मिळतील आता पंच सांगतील। धावाची संधी फलंदाज बाद एक्झॅक्टली अनिल पादील सर तिथे पाहायला मिळत आहेत। धावा किती आहेत सर? 3 धावा पाहायला मिळतील। चौथीचा प्रयत्न करत असताना कदाचित इथे विकेट बघायला मिळतोय आणि यास बॉडी लाईन चेक केली जाईल। महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। हर्षद बेटा तिथे आपण चेक केलंय का? निर्णय काय प्लीज पोचवा। सेफ आहे की 4? अगदी आपण बघू शकतायत जो समोर पूर्णपणे जर पाहायला गेले तर मागचा भाग जो मैदानाचा आपल्याला पाहायला मिळतोय तो अगदी थोडासा उतारी भाग बघायला भेटतोय। त्या संघात इथे दिसत नाहीये। एकच कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल। 3 धावा मिळतील। ऑलरेडी आपण बघाल 3 धावेच्या मदतीनं इथे स्कोर बोर्डला चापेवाडी संघाच्या 3 विकेट 29 धावा।
फलंदाज बाद झाला. चला नवीन बॅटर इन करायचं मैदानावरती सध्या. बॅटर जबरदस्त पाहायला मिळते. क्वालिफाय सामना या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण सध्या आपल्याला अनुभवायला मिळतोय. क्वालिफाय मॅच तो धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आमने सामने भेटतायत आणि लढाई मात्र शेवटपर्यंत खूप चर्चमंत पाहायला मिळणार आहे. वन साइड इनिंगचा खेळ मैदानावरती आपण पाहता. अंतिम षटकामध्ये एका बॉल वरती बाकी राहिला. नवीन बॅटर खेळपट्टीवरती नॉसकरेंडला पण सुनीलला पाहताय. स्टाकरेंडला मनोज उघडे आपण बघाल खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना. अंतिम चेंडू वरती आक्रमकता जर बनली तर इथे सन्मानजनक लक्ष उभारलं जाऊ शकतंय. इथे अगदी आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या चापेवाडी टीम कडून. अंतिम चेंडू गोलंदाज वैभव. वेगवान चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल फटका इथून फाईन लेग मध्ये एक्झिक्यूट केल्या. सेकंडांसाठी प्रयत्न होतोय. दाबाची संधी मिस. एक बघता बघता 2 दाबा. तिसऱ्या दाबेसाठी प्रयत्न केला जातोय. कदाचित इथे मिळाला जातील फक्त आणि फक्त 2 रन्स. 2 दाबा आपण पाहताय. वन साइड इनिंगचा खेळ संपतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चापेवाडी संघ ज्यांनी आपण बघतायत दाफलकाला 31 दाबा बनवल्यात आणि 32 दाबेचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल तिथे वाघेरपाडा संघ. चला फिल्डिंग सेट करा लगेच चापेवाडी टीम आणि डगआउट मध्ये एंटर होऊन लगेचच फलंदाज देखील एंटर करायचे. वाघेरपाडा संघ सायंकाळ झाली बघा. कदाचित बॅड लाईटचा इफेक्ट हा तुमच्या टीम वरती पडू नये. चेसिंग करत असताना त्या अडूशकडे आपण थोडस फास्ट घ्या. चला फिल्डिंग सेट करा. मैदानामध्ये आपण बघताय क्वालिफाय सामना सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ आपण पाहताय पिंपळोली बी आयोजित सरपंच चषक असा पहिला दिवस जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफाय सामना वाघेरपाडा बडाम आपण पाहताय. चापेवाडी या 2 टीम मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये 31 बनवल्या चापेवाडी संघाने आणि 32 जाबेचा रनचेस करत असताना सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळेल वाघेरपाडा क्रिकेट संघ. ज्या प्रकारे सामन्याला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव जोडले जातील मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक विशाल सर. धन्यवाद. थँक्यू प्रकाशजी बला सर. अगदी पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहताय. त्याला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला सूचना दिली जाते कारण की पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वालिफायचा सामना बक्षीस पात्रासाठी चाललेली ही लढत सध्या तरी 2 टीमच्या दरम्यान आपण पाहताय. अगदी चांगली कामगिरी ज्या टीमच्या माध्यमातून केली जाईल तोच संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल यात मात्र काही शंका नाही. कारण की पाहायला गेलं तर दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे. 2 टीमच्या दरम्यान सध्या तरी ही लढत आपण पाहताय. 18 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. असा इक्वेशन सध्या तरी आपण पाहताय. आजचा दिवस पाहायला गेलं तर गावदेवी पिंपळवाडी बी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी तुम्हा सर्वांच्याच भेटीस आली आणि अगदी पाहायला गेलं तर आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल कारण की चाललेली ही लढत सध्या तरी आपण पाहताय 2 टीमच्या दरम्यान. अगदी चापेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळते अगदी वाघेरपाडा. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला सूचना दिली जाते कारण की पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना सध्या तरी आपण पाहताय. 2 टीमच्या दरम्यान ही चाललेली लढत सध्या तरी आपण पाहताय. त्यानंतर
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते अभय तर त्यांच्या सोबतीला लक्ष्मण अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. हो पहिलाच बॉल तेज तरार गोलंदाज सध्या तरी पूर्णपणे वेगावरती स्वार होत असताना डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय जरूर मनोज आलाय सातत्यानं ज्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये देखील आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या माध्यमातून जरूर पहिला बॉल डॉट बॉलची सांगता परंतु यावेळेचा बॉल फुल केलाय सरळ पॉइंटच्या डोक्यावर सरळ ढकलून दिलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार जरूर पहिल्या बॉल वरती पठारपाडा टीम कडनं वागेरपाडा टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी जरूर पहिल्या बॉल वरती डॉट बॉल आला होता तर नंतर दुसऱ्या बॉल वरती चौकार तर तिसऱ्या बॉल वरती थर्ड स्लिप मध्ये झालाय थोडस चुका परंतु हरकत नाहीये. बघता बघता त्या बॉल वरती 2 धावा सहजरित्याने कन्वर्ट झाले गेले. अगदी 2-2 धावा जरी का जमा केले तर पूर्णपणे मॅच चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले. यात मात्र काही शंका नाही. अगदी पाहायला गेले तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने चांगली कामगिरी करत होता आजच्या दिवसामध्ये परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी करावी लागेल. इम्पॉर्टंट मॅच सध्या तरी आपण पाहताय या चषकामध्ये जरूर ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी करत असताना अगदी चांगली कामगिरी करतोय फलंदाज लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतोय. गल्लीमध्ये सरळ बॉल ढकलून दिला न बॉलला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार चौकार आलाय. अगदी पाहायला गेले तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या तरी 10 या आकड्यावरती अगदी चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये वागेरपाडा क्रिकेट संघाला आपण नक्कीच पाहताय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. परंतु ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज मनोज वरती करतोय आक्रमण सध्या तरी फलंदाज फर्स्ट इनिंग मध्ये सेकंड इनिंग मध्ये लक्ष्मणच्या बॅट मध्ये येतो हा तडाखेदार षटकार. अप्रतिम कामगिरी करत असताना जरूर पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय फलंदाज सध्या तरी आपल्याला लक्ष्मण पाहायला मिळतोय. 5 बॉल फेस केले गेले 16 धावा सध्या तरी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग लेगला फटका जरूर सजवत होता त्या ठिकाणी असं त्याच्या उपस्थित होते. कुठल्या प्रकारची चूक करत नाही. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. त्याला देखील ठाऊक आहे की आपल्याकडे पूर्णपणे स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. कुठेतरी अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्या. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज आपण मनोजला पाहिलं होतं जरूर 6 बॉल फेकत असताना त्याने 17 धावा खर्च केल्या गेले त्याच्या माध्यमातून. खरं तर पाहायला गेलं तर T4 त्याचं प्रत्युत्तर देत असताना वागेरपाडा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर चापेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु या मॅच मध्ये देखील पलटवार देत असताना सध्या तरी आपण वागेरपाडा क्रिकेट संघाला नक्कीच पाहताय त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली जाते. पहिल्या 55 षटकामध्ये तर चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली परंतु या ओव्हर पासून पूर्णपणे मॅच इम्पॉर्टंट राहील कारण की या षटकामध्ये अधिकच्या धावा जर का खर्च केल्या गेल्या नाही तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. ओहो पुलर लेनचा चेंडू होता थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. या गोलंदाजाची अक्षरशः गरज सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण चापेवाडी टीमला पाहताय चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागली या ओव्हर मध्ये कारण की पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च करत असताना मनोज आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपल्याला बाला पाहायला मिळतोय. कुठेतरी पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉल वरती ही धाव डॉट बॉलची सांगता केली जाते. हो या वेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला जणू काही देर ऑफ कॉपी परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग लेगला फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ट्रॉफी किकरेपर्यंत 2 धावा सहजरित्याने कंप्लीट.
जरूर या दोन दोन धावा येतात त्या कुठेतरी तुम्हाला थांबावे लागतील. अधिकच्या त्या चुका होत आहेत त्या चुका कुठेतरी तुम्हाला थांबवावे लागतील, कारण की पाहायला गेलं तर इम्पॉर्टंट मॅच आपल्याला सध्या तरी भेटीच येते. वागेरपाडाने त्यांच्या विरोधात फिल्डिंग करत असताना सध्या तरी आपण पाहताय चाफेवाडी क्रिकेट संघाला नक्कीच चांगली कामगिरी करत असताना ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहायला पाहताय. यस कुठेतरी रनर अप मध्ये अडथळा आल्या कारणाने त्याला देखील ठाऊक आहे, कारण की पहिल्या P1च्या षटकामध्ये जरूर धावा गेल्यात, परंतु या षटकामध्ये मला धावा वाचवणं गरजेचं आहे. त्या कारणाने तो पुन्हा एकदा सज्ज होईल, कारण की त्याच्या माध्यमातून जर का अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्या तर पूर्णपणे टीम अडचणीमध्ये येऊ शकते. त्याला देखील ठाऊक आहे. त्या कारणाने अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल यात मात्र काही शंका नाही. जरूर हा देखील बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. याच प्रकारे जर का गोलंदाजी केली गेली तर पूर्णपणे प्रेशर मध्ये आपल्याला वागेरपाडा क्रिकेट टीम पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करेल वागेरपाडा क्रिकेट संघ. यात मात्र काही शंका नाही. धावफलकावरती धावा सध्या तरी लगावल्या गेल्या 19 धावा अगदी चांगल्या प्रकारची खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वागेरपाडा क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये कोणता संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल बक्षीस पात्रासाठी चालले ही लढत सध्या तरी पाहताय. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जरूर या फटक्याची अत्यंत गरज सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वागेरपाडा क्रिकेट संघाला आपण पाहताय. बॉलला देखील पाठवून दिलाय सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला अलाउन द कार्पेटने. बॉल देखील सीमा रेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. जरूर चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष्मणला पाहताय. 10 बॉल फेस केले गेले 23 वरती सध्या तरी तो खेळतोय. अप्रतिम कामगिरी. 8 बॉल आणि 9 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहताय. यस पुन्हा एकदा स्टेप आउट झाली होती, परंतु लाईक स्टंपच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात. यस पंचा डिसिजन इज वाईट. एक अवांतर धाव खर्च केली जाते. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर एक अवांतर धाव खर्च केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तरी आपण बाळाला पाहताय. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर का अधिकच्या धावा खर्च केल्या नसते तर पूर्णपणे चांगल्या प्रकारचा खेळ चापेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला असता, परंतु या वेळेचा बॉल मोठा फटका धरू शकतो. झेलची संधी मोठा फलंदाज सध्या तरी फलंदाज लक्ष्मण बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तर आपल्याला पाहायला मिळता येतं. हेमंतच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु या सामन्यामध्ये इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज. या बॉल वरती कुठेतरी एखादा मोठा फटका आला नाही तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल चापेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून, कारण की पूर्णपणे अप्रतिम खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु थोडेसे कुठेतरी प्रयत्न कमी पडले. त्याची विकेट या ठिकाणी मिळवून दिली. बाळा या गोलंदाजाने ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सध्या तरी तो दाखल झालाय. अगदी चांगली कामगिरी करत असताना या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. जरूर कुठेतरी पाहायला गेलं तर या बॉल वरती एखादा डॉट बॉल आला तर जरूर गॅप सिलेक्शन फटकाचा तुला एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा कॉल, परंतु तसं काही घडत नाहीये. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. अधिकचे डॉट आणि डॉट बॉलची सांगता करावी लागेल. धाव बलकाचा विचार करायला गेला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 वरती जाऊन पोहोचलाय. सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वागेरपाडा क्रिकेट संघाला आपण नक्कीच पाहताय. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला सूचना दिली जाते, कारण की पाहायला गेलं तर तुम्हालाच अधिकचा उशीर होतोय. त्या कारणाने आयोजकांना थोडंसं सहकार्य करा प्लीज. 6 बॉलानं 7 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या गोलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी दिली जाईल, कारण की कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. जरूर शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज देवीदास आलाय. जरूर या ठिकाणी ट्रेन पटरी से जा चुकी है देवीदास, अभी तू कुछ कर क्योंकि मैच तो हाथ से छूटी जा रही है. अगदी चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. डॉट आणि डॉट बॉलची सातत्याने त्याच्या माध्यमातून कामगिरी करावी लागेल.
हो जरूर हो, झेलची संधी उपलब्ध झाली थर्ड स्लिप मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु तसं काही घडत नाही. यस या ठिकाणी थ्रो गोलंदाजावरती पूर्णपणे आक्षेप नोंदवला गेलाय. त्या कारणाने या ठिकाणी चेक केले जाईल. जरूर या वेळेचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका जरूर सजवायचा होता परंतु तसं काही घडत नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आदल्या बॉलवरती जरूर एक विकेट देखील मिळाली असती परंतु तसं काही घडत नाहीये. आदल्या बॉलवरती कुठेतरी एक विकेट मिळाली असती तर चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली असती. यस या ठिकाणी फेल डिलिव्हरी आहे, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. जरूर या वेळेचा बॉल ऑन साइडला जरूर फटका साधवला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु तसं काही घडत नाहीये. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली आहे. 3 बॉल आणि 4 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीची मॅच आली, अगदी मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अगदी चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बक्षीस पात्र ठरेल, थेट सुपर 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल. या बॉल वरती जर का एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच फिनिश होऊ शकते परंतु झेलची संधी उपलब्ध झाली. झेल जमलेला दान, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु तसं काही घडत नाहीये. यस आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 1+1 विकेट अशी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जरूर इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये जर का अधिकच्या धावा खर्च केल्या नसत्या तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करून ठेवत असताना सध्या तरी आपल्याला चापेवाडी टीम पाहायला मिळाली असते परंतु तसं काही घडत नाही. दोन्ही टीम मी मगाशी उल्लेख केला होता, दोन्ही संघाचा विचार काय केला तर मातब्बर संघ आज एकमेकांच्या भेटी सध्या तरी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या दरम्यान अगदी चांगल्या प्रकारचे खेळ पाहायला मिळत आहेत. बक्षीस पात्रासाठी चाललेली ही लढत दोन्ही टीमचा विचार काय केला तर दोन्ही टीम जिंकण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्याचं प्रत्युत्तर देत असताना या चषकामध्ये पाहायला गेलं तर अगदी चांगली कामगिरी करता येतं. 2 बॉल आणि 3 धाव संख्येची गरज जरूर. कुठेतरी हा बॉल डॉट आला तर पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही. 2 बॉल आणि 3 धाव संख्येची गरज. ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस मॅच हवी होती त्याच प्रकारे मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 3 ची गरज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देवीदास येतो. यस या ठिकाणी जरूर मोठा फटका साधत होता परंतु तसं काही घडत नाही. थर्ड स्लिप मध्ये थोडस फंबल झाले, एक धाव कंप्लीट, दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी विकेट. यस वन प्लस 1 विकेट अशी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पाहायला गेलं तर 1 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल. ज्या प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळते. या चषकाचा विचार काय केला तर आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये हा शेवटचा सामना आपण सध्या तरी पाहताय. तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस आलाय. चाफेवाडीने त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतो. वाघेरापाडा क्रिकेट संघ, दोन्ही टीमच्या दरम्यान चाललेली लढत. सध्या तरी 1 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. या मॅच मध्ये कोणत्या संघाच्या माध्यमातून सेलिब्रेशन केलं जाईल आजच्या दिवसामध्ये, संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये कोणता संघ विजेता ठरेल. जरूर या ठिकाणी मोठा फटका जरूर सध्याला. 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरे धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट. बेस्ट ऑफ लक टीम वाघेरपाडा, हार्ड लक टफ लक टीम चाफेवाडी. अगदी चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला दोन्ही टीमच्या दरम्यान. तुमच्या माध्यमातून